दिवाळीनंतर पुण्यातील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील 10 पैकी किमान 8 हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रावर अत्यंत खराब हवेची गुणवत्ता नोंदवली गेली। नागरिकांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केल्याने सोमवारी सकाळी शहरातील वातावरण खूप खराब झाले। पुण्याचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी 301 वर होता, जो दिवाळीपूर्वी शनिवारी 73 वर होता, त्यापेक्षा खूपच जास्त होता। आकडेवारीनुसार पुण्यातील PM 2.5 पातळी 156 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली, तर PM 10 पातळी 231 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली। BS मूर्ती प्रकल्प संचालक, लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर होती। 50% अतिरिक्त फायर रॅकेट उत्सर्जन लक्षात घेऊन आम्ही लक्ष्मीपूजनाच्या वेळी हवेच्या गुणवत्तेचा सरासरी पातळीचा अंदाज जारी केलाय। तथापि उत्सर्जन अपेक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त होते, परिणामी उच्च वायू प्रदूषण होते। त्यामुळे 13 नोव्हेंबरच्या पहाटेपासून शहरातील हवेची गुणवत्ता खूपच खराब होती। दिवाळीतील फटाक्यांमुळे वातावरण आधीच अस्तित्वात असलेल्या वायू प्रदूषणात मोठा हातभार लागतो, असे तज्ञांनी सांगितले। सफारच्या मते पुण्याचा AQI मुंबईचा AQI पेक्षा जास्त होता, जो 244 होता। तसेच भोसरी स्टेशन मध्ये PM 2.5 पातळी 419 आणि PM 10 पातळी 329 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर सह सर्वाधिक वायू प्रदूषण नोंदवले गेले। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा प्रदूषक पातळी खूपच जास्त आहे, जी 60 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे। शिवाजीनगर, लोहेगाव, निगडी, भूमकर चौक, आळंदी, हडपसर आणि पाषाण यासह इतर किमान 7 भागात PM 2.5 पातळी 300 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पेक्षा खराब हवेची गुणवत्ता नोंदवली गेली। PM 10 पातळी या क्षेत्रातील मानक मर्यादेपेक्षा लक्षणीयरित्या जास्त होती।